निखिल, जिंकण्याची नशा आहे ना लय भारी असते बघ. खरंय खरंय. आणि या बायकांनी ना आपण सांगितल्यापेक्षा जास्तच तयारी केली बरं का. म्हणजे वाटलं सुद्धा नव्हतं एवढं करतील. अरे होय की, मला तर वाटलं भाजपत काय जा विचारतील. आता मोर्चा बिरच्या घेऊन आल्या रे. हो ताई थांबा ना. कसं होणार माहितीये का, मोर्चा आला आणि इज्जत गेली. नक्की जाईल ना इज्जत. नाही, या भुवनेश्वरी मॅडम आहेत, कधी मोर्चा परतवून लावतील ना कळायचं नाही आपल्याला. इज्जत तर जाणार. मला नाही वाटत या बायका जागच्या हलतील. का? अरे कारण आपण त्यांच्या भावनांना हात घातलाय आणि ते काय ते बोलतात ना इमोशनल धागा बिगा, ते तोडणं लय कठीण असतंय. आणि आपण नेमका तोच धागा पकडला. म्हणजे नाही का, या बायका आपल्या नवऱ्याच्या जीवासाठी काय बी करते. आता खरी मजा येणार आहे बघ. आणि ह्या समजाचा निकाल आजच लागणार. चंचला, मला वाटतं तू ना राजकारणात असायला पाहिजे. हे जे काय वातावरण तुला पेटवता येतं ना. अधिपती सूर्यवंशी, अधिपती सूर्यवंशी, अधिपती सूर्यवंशी, अधिपती सूर्यवंशी, मुर्दाबाद मुर्दाबाद, अधिपती सूर्यवंशी मुर्दाबाद, अधिपती सूर्यवंशी, अधिपती सूर्यवंशी. कुठे गेले सगळे? आत लपून बसतात का? अरे या बाहेर, किती पैसा कराल? काय झालं? काय लपून बिपून बसल्यावर नाही? काय झालं प्रॉब्लेम काय? अधिपती सूर्यवंशी, हाय हाय, अधिपती सूर्यवंशी मुर्दाबाद मुर्दाबाद, अधिपती सूर्यवंशी मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, अधिपती सूर्यवंशी मुर्दाबाद. ताई 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 शांत व्हा प्लीज प्लीज शांत व्हा. शांतपणे सांगा तुमचं काय म्हणणं आहे. तुमच्यामुळे माझा नवरा हॉस्पिटलमध्ये. जीवावर बेतले तुमची बेफिक्री. गर्वाचा घर खाली करा, गर्वाचा घर खाली करा. काय चाललंय हे? जो काय तमाशा आहे? तमाशा आम्ही नाही, तुम्ही करताय. खेळ खेळताय कामगारांच्या जीवाशी. त्यांच्या जीवावर पैसा कमवता आणि त्यांनाच वाऱ्यावर सोडता. आमच्या दोघींचे नवरे अजून शुद्धीवर आलेले नाहीत. त्यांना काय झालं ना आम्ही सोडणार नाही तुम्हासनी. जशी आग फॅक्टरीत लागेल तशी आग इथं बी लागेल. ए धरा यासनी, यांच्यामुळे झालंय सगळं. धरा यासनी. ओ ताई 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 थांबा. ओ काय करताय तुम्ही? शांत व्हा प्लीज. ही काय पद्धत आहे का वागण्याची? मला सांगा ह्यांचा काय दोष आहे? हो त्यावेळी घरी होते अधिपती आणि त्यानंतर त्यांनी काळजी घेतली ना सगळ्यांची. हॉस्पिटलमध्ये होते ते रात्रंदिवस, माहितीये तुम्हाला. सगळ्यांना भेटून आले ते. तिथे त्यांची व्यवस्था पण अधिपतींनीच लावली आहे. तुम्ही ऐकून घ्या ना शांतपणे प्लीज. बघा बघा, तुमच्या कुकवाला वाचवायला तुम्ही आलात की नाही? मग आम्ही नाही का आमच्या कुकवाला वाचवायचं? आम्ही नाही झगडायचं त्याच्यासाठी. त्यांना काही झालं ना तर सोडत नसतो आम्ही तुम्हाला. नाहीतर काय अजिबात सोडायचं नाही यासनी. ही काय पद्धत झाली का कामगारांकडून नुसतं काम करून घ्यायची? पगार दिला की झालं, त्यांच्या जीवाची काळजी कोण घेणार? हे धरा का अधिपतींना, यांच्यामुळेच झालंय सगळं. गर्वाचं घर खाली करा. ए पायांनो, थांबा जरा. सर काय चाललंय इथे येऊन? कशाला गोंधळ घालायला? चला निघा इथं, निघा. एक बाजूला. काय चाललंय काय तुमचं? हातापाई कशाला करताय? तुम्हाला आमची हातापाय दिसती. तुम्ही तर आमच्या नवऱ्याच्या जीवावर उठलात. त्याचं काय? हो त्यांचा काय दोष आहे? त्यांना अटक करण्याच्या घोषणा कशापाई करताय तुम्ही? हे असलं काय असतंय का? आग कशी लागली हे अजून कुणाला बी माहित नाही. त्याची चौकशी होईल. आग लागणं हा एक अपघात होता. ती कशी लागली, काय लागली याची सगळी चौकशी होईल. इथं का आलात तुम्ही घोषणा द्यायला? हेच कळलं ना आम्हाला. आगीचं कारण कळलंय आम्हाला. वायरिंगचं काम थर्ड क्लास केलं म्हणून आग लागली.
केलात तुम्ही. काय हे कुणी सांगितलं तुम्हाला? हा, वायरिंगच्या कामाचं तुम्हाला कुणी सांगितलं? ए नाही 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 नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. आपल्या फॅक्टरीतलं वायरिंगचं काम एकदम एक नंबरमध्ये आहे इंडस्ट्रीच्या नियमानुसार. अशा गोष्टीत आम्ही कवाच पैसे वाचवलेले नाहीत आणि वाचवणार बी नाही आहेत. कामगारांची शेफ्टी आमच्यासाठी सगळ्यात महत्वाची आहे. ही सगळी पोरं आम्हाला भावासारखी आहेत आमच्या. म्हणून भावाचा गळा घोटला? स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बोलताय. आम्ही इथं आलो ना म्हणून बोलताय. वायरिंगचं काम ढिसाळ असल्याशिवाय आग कशी लागल तिथं? जिथं तिथं पैसा बघता, स्वतःचा फायदा बघता. आता आम्ही इथनं हालत नसतो. अधिपतींना जोर अटक होत नाही तोपर्यंत आम्ही इथेच तंबू ठोकून राहणार. ए बसा ग. दरवाजा घार खाली करा. अधिपतींना अटक करा. दरवाजा घार खाली करा. अधिपतींना अटक करा. अधिपती सूर्यवंशी. हाय हाय अधिपती सूर्यवंशी. हाय हाय. दरवाजा घार खाली करा. अधिपतींना अटक करा. हॅलो जाधव, भुवनेश्वरी सूर्यवंशी बोलतोय. हा नमस्कार नमस्कार. इथं आमच्या घरात काही बायका येऊन गोंधळ घालायल्यात. हां जरा या पटशिरी, परिस्थिती हाताबाहेर जाते. ताई ताई प्लीज, मी परत एकदा तुम्हाला रिक्वेस्ट करते, शांत व्हा प्लीज. मी समजू शकते तुमच्या मनात काय चाललंय ते, पण हा उपाय नाहीये. नाही नाही, आम्हाला उपाय बिपाय नकोच आहे आता. आम्हाला न्याय पाहिजे. अधिपतींना बेड्या पडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. दरवाजा घार. अधिपतींना अटक करा. दरवाजा घार. अधिपतींना कामगारांना न्याय. भास्कर थांब थांब थांब. बरं वाटतंय ना तुला? बरं. भास्कर उठू नकोस. किती वेळ झालं बेशुद्ध आहे. तू पडून राहा, मी डॉक्टरांना बोलवतो. उठू नकोस भास्कर, थांब. डॉक्टर डॉक्टर, पेशंटला जागा. अरे वा, शुद्धीवर आले. थांबा थांबा, उठू नका. डॉक्टर ह्याने सुद्धा शुद्ध आली. गुड. अरे वा, विठ्ठलच पावला म्हणायचा. विठ्ठल, बरं वाटतंय का? तू पडून राहा, थांब, मी अधिपतीला कळवतो. हा फोन उचल. फोन का नाही उचलत आहे? बाबा अरे फोन उचल. अक्षराला ट्राय करतो. अहो ताई ताई, आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो होतो ना, सगळं समजावून सांगितलं ना तुम्हाला. मग तुम्ही असं इथे येऊन गोंधळ का घालताय? यांच्याशी बोलण्यात काय बी अर्थ नाही. सिक्युरिटी सिक्युरिटी, यांना बाहेर काढा, बाहेर काढा यांना. हो चला चला. हो उठा. हो चला उठा उठा. चला चला बाहेर चला, बाहेर चला. चला लवकर उठा. उठा काढा बाहेर. उठा उठा उठा. चला हो मॅडम. चला चला चला. ए, अंगाला हात नाही लावायचा. टंगडा तोडून ठेवील. अंगाला हात लावून बघा, मग बघते तुमच्याकडं. दादा दादा थांबा थांबा, तुम्ही मागे व्हा, मागे व्हा. हे बघा ऐका, हाणामाऱ्या करून गोंधळ घालून काहीही साध्य होणार नाही. आपण सगळ्यांनी शांतपणे बोलण्याची गरज आहे, प्लीज. अहो काय बोलण्यासारखं राहिलं आता? मग तुम्ही बोलू नका, माझं तरी ऐकून घ्या.
आम्हाला बोलायचं बी नाही तुमचं ऐकायचं बी नाही. तुमच्या बोलण्याला आम्ही भुलणार नाही आता, कळलं? नाही नाही थांबा, तुम्हाला असं वाटतं ना वा आमची चूक आहे? नाही, थांबा की मी बोलतो. तुम्हाला वाटतं ना आमची चूक आहे? मला काय शिक्षा द्यायची ती द्या. तुम्हाला काय मला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं आहे तसं करा. इथं आम्हाला हाणायचं आहे हाना, तसं करा. शांत व्हा. तुम्हाला शिक्षा देणारे आम्ही कोण? मग काय जेलमध्ये घालायचं आहे मला तसं करा, काय प्रॉब्लेम नाही. आणि हे सगळं करायचं होतं तर इथं कशा पायी आलात? जायचं होतं पोलीस स्टेशनात. नाही तर मीच कळवतो पोलिसांना. हा, तुम्हाला कुठे जायची गरज नाही. मी जबाबदार आहे या सगळ्याला ना. मला अटक होऊ दे. तुम्ही इथंच थांबा. तुमच्या चहा पाण्याची व्यवस्था. ए धनाजी, चहा पाण्याचं बघ रे, मी फोन लावतो. अधिपती आधी इकडे इकडे या. इकडे या. काय करताय हे? तुमचं काय दोष आहे? का स्वतःच्या अंगावर ओढवून घेताय? यांना हे सगळं करायचं होतं तर जायचं होतं पोलीस स्टेशनात. इथं येऊन गोंधळ घालायची काय गरज होती? खरं तर यांना अटक व्हायला पाहिजे. चला करा आम्हाला अटक, पण आता आम्ही मागं हटत नसतोय. हे बघा ताई, असं करू नका. आम्ही काय तुम्हाला अडवू शकत नाही, पण आता आम्ही घ्यालो ना सगळी जबाबदारी. म्हणलं की तुम्हाला आमचा खरं तर काय दोष नसताना बी आम्ही सगळी जबाबदारी आमच्यावर घ्यावली. मग तुम्ही कशाला आडमोठेपणा करायला बरं? अहो पण अधिपती, तुम्ही असं का बोलताय? तुमची काय चूक आहे या सगळ्यामध्ये? आणि तुम्ही काय करणार आहात? जबाबदारी घेऊन काय करणार आहात तुम्ही? पोलिसात जाणार आहात? त्याने हे कामगार सगळे बरे होणार आहेत का? इकडे कामगारांकडे कोण लक्ष देणार? त्यांना बरं करायची जबाबदारी आहे तुमची अधिपती. तुम्ही पोलिसात गेल्याने हे सगळे बरे नाही होणार आहेत. कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे. अधिपतीला शिक्षा झालीच पाहिजे. हो ताई, हे बघा बघा, एवढं काय हे करायची गरज नाही. तुम्हाला वाटतं ना आमची चूक आहे? तुम्हाला काय करायचं ते करा. मला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं आहे तसं करा. इथं आम्हाला हाणायचं आहे हाना, तसं करा. पोलिसांच्या ताब्यात तर देणारच, पण त्याआधी तुमचं तोंड काळं करणार. समजा जगाला कळवता तुम्ही काय केलंय ते. हो काय दादागिरी आहे? हा, तोंडाला काय काळ फासणार, धिंड काय काढणार? आम्ही काय रस्त्यावर पडलोय काय? हे आपल्या शांतवानी ऐकून घेतात म्हणून काय जास्तच करताय की तुम्ही? अहो तुमची दादागिरी बघितलीच की आम्ही. कामगारांची काय काळजी नाही तुम्हाला? काय नाही, यांच्या तोंडाला काळं फासायचंच. अक्षरा पण फोन उचलत नाहीये. नक्की कळतच नाही काय झालंय. तोंडाला काळं फासायचं यांच्या. काय फासायचं की नाही? हॅलो हॅलो अक्षरा, अहो तुम्ही फोन का नाही उचलतात? मी कधीपासून फोन करतोय. अहो मी ते जाऊ दे, तुम्ही का फोन करताय? भास्कर आणि विठ्ठल शुद्धीवर आलेत, तेच कळवायचं होतं. काय सांगताय? खरंच? हो, पण नक्की तिकडे काय चालू आहे? म्हणजे मागे एवढा आवाज येतोय, काय गोंधळ झालाय का? अहो इथे त्या कामगारांच्या बायका आल्या, त्यांनी खूप गोंधळ घातलाय. काय गोंधळ घातलाय म्हणजे? घोषणाबाजी वगैरे सुरू केली आहे त्यांनी. अधिपतींना जबाबदार ठरवतायत त्या. खूप गोंधळ चाललाय इथे. त्यांच्या विरुद्ध पोलिसात वगैरे जाणार म्हणतायत त्या. अहो हा काय वेडेपण आहे? असं कसं केलं त्यांनी? बघा ना. पण ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. खरं शुद्धीवर आलेत ना ते. तुम्ही तिकडे सगळं सांभाळा ओंकार भाऊजी. हां, डॉक्टर वगैरे आहेत ना, सगळे व्यवस्थित काळजी घेतात ना त्यांची? सगळं सांभाळा तुम्ही तिकडे. ओके? हो, तुम्ही काळजी करू नका. मी ठेवते फोन. हा, नंतर करते. मुर्दाबाद मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. खरी मजा येणार. तोंडाला काळ फासणार, पोलिसात जाणार. चल आपण निघूयात. हा, आपलं काम झालंय इथलं. जी आता खरा क्लायमॅक्स आहे. तू सोडून कुठं चाललास? त्या कामगारांचं पण बघितलं पाहिजे ना, त्यांचं काय झालंय, शुद्धीवर आलेत नाही आलेत. तिकडे क्लायमॅक्स आहे खरा. चल. काय नाही, यांच्या तोंडाला काळं फासायचंच. ए दे ग ते काळं.
काय करताय तुम्ही ताई? जे तुमच्या पाठीशी उभे राहिले इतके दिवस तुम्ही त्यांच्या तोंडाला काळं फासताय. जर हे सगळं त्यांच्यामुळे घडलं असतं तर ते इथे असे थांबले असते का? समजून घ्या ना तुम्ही. तुम्हाला माणूस कळत नाहीये का? सुनबाई, यांना तुमची भाषा नाही कळायची. यांना ना पोलिसांचा बडगाच दाखवला पाहिजे. या इन्स्पेक्टर साहेब, या येळेत आलात, या. चला बाजूला बाजूला. काय गोंधळ लावला? आमच्या जीवाशी खेळतायत हे. बरं झालं तुम्ही आलात. यासनी अटक करा. हे अधिपती जबाबदार आहेत. वय वय आमच्या नवऱ्याच्या जीवाशी खेळलेत. हॉस्पिटलमध्ये मरणाशी झगडतायत ते. खुनाचीच केस लावा यांच्यावर. यांच्याच हलगर्जीपणामुळे झालंय हे. हे बघा, त्या प्रकरणाची चौकशी अजून चालू आहे. त्या अगोदर तुम्ही भलतच काही करू नका. नाही नाही, चौकशी होईल नंतर. आधी आम्ही ह्याच्या तोंडाला काळं फासणार, यांची दिंडा काढणार. तुम्ही मध्ये नाही यायचं. थांबा. मॅम, ही आमच्या दोन्ही पेशंटची फाईल आणि दोघांचं बिल नील करा. पैसे मी आत्ताच भरतो. औषधाचं बिल पण आहे बघा त्याच्यामध्ये. एक मग आलोच मी. तुम्ही या फॉर्मॅलिटीज पूर्ण करा आणि बिल तुमच्याकडेच ठेवा. निखिल, काय रे, कुठे होतास तू? फॅक्टरीला आग लागल्यापासून गायब आहेस आणि फोन करतोय तर फोनही बंद येतोय तुझा. कुठे होतास? नाही नाही, बंद करून कशाला ठेवेन? बंद झालाय तो. बॅटरी गेली त्याची. काय झालं? ते कामगार कुठे आहेत? बरं आहेत का? म्हणजे शुद्धीवर आलेत का ते आता? आहेत कुठे? आहेत कुठे येते? झाले बरे आणि गेले पण घरी. म्हणजे म्हणजे एवढ्यात बरे झाले ते? घरी जाणे इतपत? का? तुला वाईट वाटलं का ते बरे झाले म्हणून? नाही नाही, वाईट का वाटेल? उलट मला ऐकून बरंच वाटलंय. मी जरा जाऊन आलोच. एक मिनिट थांब ना. कुठे चाललास? अरे मला पण घरी जावं लागणार आहे. काय आईने बोलवले मला. कसं रे? फोन तर बंद आहे तुझा. मग आईने कसं बोलवलं? निरोप पाठवला होता तिने. निरोप पाठवला होता. मला जावं लागेल. अर्जंट बोलवले. तब्येत जरा खराब आहे तिची. मी आलोच. हा हॅलो, आले आले. हा हा, तिथंच ना. येते बरोबर. हा अरे त्यांना डिस्चार्ज मिळाला कसं काय? अरे त्यांना डिस्चार्ज कसा भेटला याच्यापेक्षा आता ते कुठं गेलं असतील हे जास्त महत्वाचं आहे. र कुठं म्हणजे काय? आपापल्या घरीच गेले असणार ना. आपापल्या घरी का आमच्या घरी? म्हणजे आमच्या घरी तर गेलं नसतील ना. काय? चल चल निघूयात आपण. चल चल. अहो तुम्ही तुम्ही बरे आहात ना? काय चाललंय? काय चाललंय हा तमाशा? हा, अकला काय घाण ठेवलं का तुम्ही? अहो नाही, ते तुम्हाला त्रास होत नाही ना? दिसतंय ना तुझ्या समोर जित्ता उभा आहे. काय चाललंय? काय हे काय लावलंय तुम्ही? हो, ह्यांच्यामुळे आग लागली ना. ह्यांच्यामुळेच तुम्हाला त्रास झाला होता ना. भाजलंय बघा केवढं त्या हाताला. ह्यांच्या हलगर्जीपणामुळेच आग लागली. म्हणून काळं फासणार आहे आम्ही यांच्या तोंडाला. अरे काय टोसकी बिस्की फिरली का काय तुमची? अरे यात या धाकल्या सरकारची काय बी चूक नाही. अरे देव माणूस येते. आपल्या सगळ्या आडी अडचणीला धावून आल्यात सरकार आणि त्यांना काळं फासायला निघालीस. लाज वाटते का तुला? अगं ज्यांचं पाय धरायला पाहिजे त्यांना काळं फासायला निघालीस.
हा अक्कल काय घाण ठेवलीस का त्यांचं तोंड कर. सर, बाईवर हात उगारायचा नाही. काय बी झालं तरी बाईवर हात उगारायचा नाही. चुकलं सरकार. मर्दासारखा मर्द आहेस लागा तू, बायकोवर काय हात उचलतोस? अहो पण तुम्ही बघताय ना सरकार, तुम्हाला काळं फसाय निघाले. माफ करा सर. माफ करा माफ सरकार. चुकलं आमचं. असू दे, असू दे, उठा. पाय काय धरताय? खोळाय का काय? हा, तुम्ही शुद्धीवर आला दोघ जण, दवाखान्यातनं बाहेर आला, हे बघूनच भारी वाटाले मला. हा, आगीशी लढणारे आमचे 2 वाघ परत आले.